समजा एक रनर पळतोय आणि त्याची एक स्टेप ही 1 मीटरची आहे। जेव्हा तो 1000 स्टेप्स पळेल, व्हेन ही रन्स थ्रू 1000 स्टेप्स, वी कॉल इट ॲज 1 किलोमीटर। सो व्हॉट दिस किलोमीटर रिप्रेझेंट्स? सो दीज आर कॉल्ड ॲज मल्टिपल्स। सो किलो, मेगा, गिगा हे काही शब्द आहेत, हे मोठ्या क्वांटिटीज दाखवण्यासाठी यूज करतो। फॉर एक्झाम्पल 1 किलोमीटर मीन्स 1000 मीटर, और त्यालाच आपण एक्सपोनंट्समध्ये 10⁻³ मीटर लिहू शकतो। जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठा मल्टिपल हवा असेल, ह्याच्यापेक्षा मोठी क्वांटिटी तुम्हाला शो करायची असेल, देन यू यूज मेगा। 1 मेगा मीटर, जनरली मीटरसाठी हे यूज केलं जात नाही, बट मेगा स्टँड्स फॉर 10⁻⁶। फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा न्यूक्लिअर पॉवर प्लांट हा 11.2 मेगावॅटचा आहे असं कुठंतरी न्यूजमध्ये ऐकलं असेल। सो बेसिकली त्याचा अर्थ आहे 11.2 इंटू 10⁻⁶ वॅट, म्हणजे हे खूप मोठं युनिट आहे। जर आपल्याला ह्याच्यापेक्षाही मोठं युनिट हवं असेल, देन वी यूज गिगा, विच इज 10⁹। जनरली तुम्ही गिगा हे कम्प्युटर्ससाठी ऐकलं असेल, लाईक किलोबाईट इज KB, मेगाबाईट इज MB आणि गिगाबाईट इज GB। आता हे टेराबाईटपर्यंत गेलेलं आहे आणि तुम्ही गिगाचं जर व्हॅल्यू पाहिली तर इट इज अराउंड 10⁹। आता जर मला खूप लहान लहान गोष्टी रिप्रेझेंट करायच्या असतील तर आय यूज सब मल्टिपल्स। सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट सब मल्टिपल्स आर। आपण सब मल्टिपल्सचा फील घेऊया। तुम्ही डेली लाईफमध्ये खूपदा ऐकलेले आहेत, फक्त त्यांना मल्टिपल्स म्हणायचं की सब मल्टिपल्स मे बी तुम्ही आज शिकत असाल। सो इफ आय टेक अ बार ऑफ 1 मीटर, 1 मीटर लांबीचा मी एक बार घेतला आहे आणि इफ आय टेक 100 पार्ट्स आउट ऑफ इट, त्याचे मी 100 पार्ट्स केले। डायग्रॅममध्ये सध्या 100 पार्ट्स नाही आहेत, सो डोंट गो काउंटिंग इट, बट लेट्स अज्युम इफ आय मेक 100 पार्ट्स ऑफ 1 मीटर, त्यातला एक पार्ट जो असतो इट इज कॉल्ड ॲज सेंटीमीटर। सो सेंटी इज 100th पार्ट, म्हणजे कुठल्याही गोष्टीचे 100 पार्ट केले तर त्यातला एक पार्ट जो असतो त्याला आपण सेंटी असं जोडतो। 1 मीटर इज 100 सेंटीमीटर और 1 सेंटीमीटर इज 1/100 मीटर। सो एका मीटरचे 100 पार्ट्स केल्यानंतर त्यातला एक पार्ट, और इन डेसिमल्स वी कॅन राईट इट ॲज 0.01 मीटर। आता मी हाच सेंटीमीटर जर मी उचलला आणि त्याचे परत मी जर 10 पार्ट्स केले तर त्यातला एक पार्ट हा मिलीमीटर होतो। सो कॅन यू गेस की हा मिलीमीटर मीटरचा कितवा पार्ट असेल? सो यस, 1 मीटर मीन्स 100 सेंटीमीटर अँड 1 सेंटीमीटर मीन्स 10 मिलीमीटर। सो बेसिकली 1 मीटर इज 1000 मिलीमीटर। सो जेव्हा आपण एखादी मिली नावाची गोष्ट आणतो त्यावेळी ते 1000 पार्ट्सना रिप्रेझेंट करतं। सो जस्ट रिमेंबर दीज थिंग्स, और आय कॅन से 1 मिलीमीटर इज 10th पार्ट ऑफ 1 सेंटीमीटर और 1000th पार्ट ऑफ 1 मीटर। सो जेव्हा तुम्ही ह्या कन्सेप्ट्स ग्रास्प करता त्यावेळी युनिट कन्वर्जन हे खूप सोपं बनून जातं। सो दॅट्स वाय आय हॅव रिप्रेझेंटेड दीज क्वांटिटीज युझिंग सम डायग्रॅम्स। सो बेसिकली सब मल्टिपल्समध्ये आपण काय काय बघणार आहे? सेंटी इज बेसिकली 100th पार्ट, आणि सेंटीमीटर म्हणजे मीटरचा 100th पार्ट। सो त्याला आपण 1/100 मीटर लिहिणार आहे, किंवा 10⁻² मीटर। इफ यू आर नॉट क्लिअर विथ द एक्सपोनंट्स, तुम्ही आपल्या चॅनेलवर एक्सपोनंट्सचे व्हिडिओज पाहू शकता। 1 मिलीमीटर, मिली मीन्स 1000th पार्ट ऑफ समथिंग। सो 1 मिलीमीटर इज 1000th पार्ट ऑफ मीटर। एका मीटरचे 1000 पार्ट केले की त्यातला एक असतो तो मिलीमीटर। सो वी कॅन राईट इट ॲज 10⁻³ मीटर। जस्ट टेक द फील ऑफ दिस। 10⁻³ इज इट अ बिगर नंबर और इज इट अ स्मॉलर नंबर? जेव्हा तुम्ही याचा फील घेता त्यावेळी हे सोपं व्हायला सुरू होतं। अजून सब मल्टिपल्स आहेत जे तुम्हाला सायन्समध्ये लागतात, लाईक मायक्रोमीटर। मायक्रो इज अगेन मच स्मॉलर क्वांटिटी, जिथं आपण 10⁻⁶, किंवा मायक्रोमीटर जेव्हा मी म्हणतोय त्यावेळी एका मीटरचे जेव्हा मी 10⁻⁶ पार्ट्स करतोय त्यावेळी त्यातला एक पार्ट म्हणजे 1 मायक्रोमीटर, किंवा याला उलटं म्हणू शकता, 1 मायक्रोमीटर इज 1/10⁶ पार्ट ऑफ मीटर, और 1/10⁶ ला आपण 10⁻⁶ असंही म्हणतो। 1 नॅनोमीटर इज अगेन मच स्मॉलर। नॅनो टेक्नॉलॉजीज वगैरे ज्या काय बिल्ड झालेत, दीज आर अराउंड दिस डायमेन्शन। सो इट इज 10⁻⁹ मीटर, आणि त्याच्यापेक्षाही लहान इज रिप्रेझेंटेड बाय पिकोमीटर। सो पिको इज 10⁻12। सो हाऊ यू कॅन रिमेंबर दिस? सो दीज आर मच पॉप्युलर सब मल्टिपल्स यू यूज इन सायन्स। ह्याच्यापेक्षा वेगळे सब मल्टिपल्स तुम्ही काही यूज नाही करत। सो सेंटीमीटर इज 10⁻², मिलीमीटर इज 10⁻³ आणि त्यानंतर मायक्रो, नॅनो आणि पिको हे 10⁻³ च्या मल्टिपल्समध्ये आहेत बघा। -3, -6, -9, -12
अँड विथ प्रॅक्टिस विल बी मोर कम्फर्टेबल विथ दिस सबमल्टिपल्स, सो डोंट वरी अबाउट इट. चला आपण काही क्वेश्चन सोडूया ज्याच्यामध्ये आपल्याला लेंथचे युनिट्स कन्वर्ट करायचे. सो लेट्स टेक द फर्स्ट क्वेश्चन. 2.4 सेंटीमीटर मीन्स हाऊ मेनी मिलीमीटर्स. सो तुम्हाला युनिट कन्वर्ट करताना फक्त ह्या युनिटकडे फोकस करायचं, बाकी नंबर्स दे विल टेक केअर ऑफ देमसेल्व्स. दिस इज अ ट्रिक. सो 2.4 तुम्ही आहे तसं लिहाल, इंटू 1 सेंटीमीटर आहे बेसिकली. सो सेंटीमीटर मीन्स 10 millimeter. So 1 centimeter is basically 10 millimeter. So this value would be 2.4 into 10 or 24 millimeter. So the answer to this question is 24 millimeter. Going to the second question. Now it is reversed. 5 millimeters means how many centimeters? So आपल्याला माहिती आहे की मिलीमीटर हे लहान युनिट आहे आणि सेंटीमीटर हे मोठं युनिट आहे. त्यामुळं आपल्याला ह्या मिलीमीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करताना तो सेंटीमीटरचा कितवा पार्ट आहे हे फील असणं गरजेचं आहे. सो आय कॅन राईट 5 millimeter. सो इट इज बेसिकली 5 into 1 millimeter or 5 into. Now 1 millimeter is 1/10 part of centimeter, right? Or you can write this as 5 into 1 millimeter is 0.1 of centimeter. सो तुम्हाला डेसिमल्समध्ये फील येतो का फ्रॅक्शन्समध्ये हे तुम्ही ठरवा आणि त्यानुसार तुम्ही पुढं प्रोसीड करू शकता. 5/10 that is 0.5 centimeter. So the answer to this question is 0.5 centimeter. Going to the third question. 10 micrometer means how many meters? So now think about this. Micro आणि मीटर ह्यातलं कोण मोठं आहे? सो ऑब्वियसली मीटर. सो मीटरचे जेव्हा तुम्ही 10⁶ पार्ट्स बनवता त्यातला एक पार्ट म्हणजे मायक्रोमीटर असतो. सो हा फील असला तरच तुम्हाला हे युनिट कन्व्हर्जन्स प्रॉपरली जमणार आहेत. सो तुम्हाला जर हे मायक्रो वगैरे कन्फ्यूज करत असतील तर तुम्ही परत मागच्या पार्टमध्ये जाऊन मायक्रो म्हणजे नेमकं काय ह्याचा विचार करू शकता. सो दिस इज द सब मल्टिपल. सो दिस इज द स्मॉलर क्वांटिटी. सो आय कॅन राईट 10 into 1 micrometer or 10 into 1 micrometer is basically 1/10⁶ part of meter. मीटरचे मी खूप सारे पार्ट्स बनवले की मायक्रोमीटर तयार होतं. और आय कॅन राईट इट ॲज 10 into 10⁻⁻⁶ ऑफ मीटर. सो तुम्ही डायरेक्टली हे करू शकता की जेव्हा जेव्हा मायक्रो दिसेल तुम्ही 10⁻⁻⁶ ने मल्टिप्लाय करा. सो 10 ची पॉवर 1 आहे आणि 10 ची पॉवर -6 आहे. सो यांची ॲडिशन होईल. सो द आन्सर विल बी 10⁻⁵ मीटर. सो वी हॅव ऑलरेडी सीन द एक्सपोनंट रूल्स इन अल्जेब्रा स्किल्स. सो यू कॅन गो बॅक अँड रिवाइज इट. गोइंग टू द फोर्थ क्वेश्चन. 1 micrometers means how many millimeters? नाव अगेन तुम्हाला युनिट्स कन्वर्ट करताना कुठलं युनिट मोठं आहे कुठला सब मल्टिपल मोठा आहे ह्याचा फील असणं गरजेचं आहे. सो लेट्स सॉल्व दिस. सो थिंक लाईक दिस. 1 मीटरचे जेव्हा मी 10⁻³ पार्ट्स केले त्यावेळी मिलीमीटरमध्ये कन्वर्ट झालं ते. जेव्हा मी त्याचे 10⁶ पार्ट्स केले त्यावेळी ते मायक्रोमीटरमध्ये कन्वर्ट झालं. सो आस्क युअर सेल्फ मिलीमीटरला कितीनं डिवाइड केलं की मायक्रोमीटर तयार होतं. सो येस, जेव्हा मी 1 मिलीमीटरचे 1000 पार्ट्स करतो अजून 1000 पार्ट्स त्यावेळी मायक्रोमीटर तयार होतं. सो हा फील तुम्ही जर घेतला तर तुम्हाला दुसरं काय पाठांतर करायची गरज पडत नाही. सो आय कॅन राईट 1 मायक्रोमीटर. मायक्रो इज बेसिकली 1/1000th पार्ट ऑफ मिलीमीटर. सो द आन्सर टू दिस क्वेश्चन विल बी 0.001. सो 1 मायक्रोमीटर इज 0.001 millimeter or 1 millimeter means 1000 micrometers. So I hope you are clear with this fourth question. If not, तुम्ही परत एकदा व्हिडिओ मागे जाऊन थोडं परत चेक करू शकता. If you have the doubt, write in the comment section.